औधाण येथे अश्वारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा संपन्न। धुळे जिल्ह्यातील औधाण येथे भव्य अश्वारूढ शिवस्मारक अभिषेक सोहळा व अनावरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। अनेक वर्षाचे ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले व ह्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील श्रीमंत लखाजी राजे जाधव यांचे 16वे वंशज श्री शिवाजी राजे जाधव यांच्या शुभ हस्ते अनावरण करण्यात आले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या ठिकाणी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी एकत्र येऊन स्मारक अनावरण करण्यात आले। या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला। नावाजलेले शाहीर संजय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील दमदार व्याख्यान केले। या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की औधाण गावात बसवलेला पुतळा हा 6 महिने नाही तर 50 वर्ष टिकेल असे काम पूर्ण गावकऱ्यांनी केले आहे। प्रमुख पाहुणे संजय राऊत यांनी सांगितले की ह्या महाराष्ट्रात इतिहास आहे आणि बाकी राज्यात भूगोल आहे। या देशाचे पहिले संविधान शिवाजी महाराजांनी केले। हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, ते फक्त शिवचरित्रामुळे। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले तेव्हा फक्त एकच घोषणा दिली आहे, जय भवानी जय शिवराय। शिवाजी महाराजांना जानता राजा का म्हणतात त्यासाठी आज्ञापत्र जरूर वाचले पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी केले। या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर ग्रामीण आमदार कुणाल पाटील, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक धात्रक, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, राम भदाणे, सारिकाताई अग्रवाल, प्रवीण पवार, राजेश पवार, दगडू बागुल, अनुप अग्रवाल, रणजित भोसले, डॉक्टर सुशील महाजन, मनोज मोरे, संजय वाल्हे व शिव प्रतिष्ठान समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। की म्हणे माझा लग्न 1999 मध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मी केलेलं आणि सर्व लोक विरोध करत होते की तू ह्या मुहूर्तावरती लग्न करायचं नाही आणि ते मला म्हणत होते की वंशाचं असं होईल तसं होईल आणि मी ते केलं। तेव्हा ते म्हटले की मी त्यांचा नाद सोडून दिला आणि मी माझं लग्न त्याच दिवशी केलं आणि वंशाची काही अडचण आली नाही। मला खूप चांगला देखणा मुलगा त्या ठिकाणी झालेला आहे। महाराजांनी कधीही अंधश्रद्धेला धारावारा दिला नाही। मला आठवतं मी बऱ्याच ठिकाणी ऐकले की महाराजांच्या ज्या मेन स्वाऱ्या असायच्या त्या अमावस्येच्या दिवशी असायच्या। आपल्याकडे अमावस्येला आपण अशी मानतो पण महाराज अमावस्येला करायचे। म्हणजे महाराजांचं ते जे गुण आहे तो तसा आत्मसात केलेले आपले आजचे हे प्रमुख नेते, त्यांच्यावरती विराजमान सर्वच पक्षांचे तोलामोलाचे नेते मंडळी। आज इथे कोणीतरी सांगितलं